नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात गॅपडाऊन ओपनिंगने केलेली, कारण होतं US मार्केटमध्ये जवळपास काल डाव जोन्स 900 पॉईंट मायनसमध्ये बंद झालं। नॅसडॅक जवळपास 4% मायनस 750 750 पॉईंट मायनस नॅसडॅक पर्टिक्युलर ज्याच्यामध्ये IT कंपन्यांचं जास्त वेटेज आहे, तर नॅसडॅक जवळपास 400 पॉईंट मायनस गेलं। त्या प्रभावानं मोस्ट ऑफ द ग्लोबल मार्केटसुद्धा डिक्लायनिंग ट्रेंडमध्ये होतं। त्या अनुषंगानं आपण एक निगेटिव्ह ओपनिंग केली, पण बघितलं असेल गेल्या काही दिवसांमध्ये तर ग्लोबल मार्केट्सच्या तुलनेत आपण कमी पडतो। याच्या आधी काय व्हायचं, आपण ऑक्टोबरपासून कन्सिस्टंटली कंटिन्यू जास्त पडायचो। ग्लोबल मार्केट्स US मार्केट जरी पॉझिटिव्ह असले तरी आपण जास्त निगेटिव्ह 200-300 पण निफ्टी खाली जायची। पण आता ग्लोबल मार्केटमध्ये जोरदार मंदी आली तरी आपण एक 100-125 पॉईंट्सच गॅपडाऊन ओपनिंग केलं। हे मार्केटसाठी चांगलं आहे, कारण मार्केट जे आहे ते मी लास्ट ही व्हिडिओमध्ये म्हटलं की मार्केटला डाऊन साईड लिमिटेड आहे, अपसाईड पोटेन्शियल भरपूर आहे। म्हणजे आणखी एखादा 1000 पॉईंट खाली येऊ शकतं 22,000 पासून, आणि तिथून मार्केट रिकव्हरी आले आणि मला वाटतं मार्केट स्टेबल होण्याचा प्रयत्न करते, पण अजून बॉटम आउट झालेलं नाही, कारण ग्लोबल अनसर्टिनिटी आता वाढत आहे। ट्रेड वॉरला घेऊन US मार्केट पडलं, कारण ट्रम्प यांनी थोडं टेरिफ वॉरला घेऊन रिसेशन येऊ शकतं टेरिफ वॉरमुळं, आणि थोडं इकॉनॉमी प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते। अशा पद्धतीचं विधान केल्यामुळं डाव जोन्स काल खाली आलं आणि त्या अनुषंगानं आपलं मार्केट ही गॅपडाऊन ओपन झालं। पण ओव्हरऑल मार्केटनं सावरलं। कालही मार्केट सावरलं, लोएस्ट पॉईंटवरून हायेस्ट पॉईंटला क्लोज झालं। हायेस्ट पॉईंटवरून काल लोएस्ट पॉईंटला कालच आलं, कारण काल डाव जोन्समध्ये थोडं खाली आलेलं, पण आज मात्र मार्केटनं जे आहे ती चांगली रिकव्हरी दिली। ओव्हरऑल मला वाटतं निफ्टी स्टेबलाइज होण्याचा प्रयत्न करते, आणि जर फर्दर 22,500च्यावर निफ्टी मेंटेन राहिला तर फर्दर शॉर्ट कवरिंग रॅली ट्रिगर होऊ शकते। आणि जर ग्लोबल ट्रेड्सवर थोडीशी क्लॅरिटी आली तर मला वाटतं निश्चित मार्केट जे आहे ते रिकवर होऊ शकतं। दुसरं आपल्याकडे इंडसइंड बँक स्टॉकमध्ये आज भरपूर मोठी मंदी बघायला मिळाली। जवळपास शेअर 26% मायनसमध्ये जाऊन बंद झाला, कारण त्याचं रिझन होतं थोडंसं त्यांच्या डेरिव्हेटिव्ह पोर्टफोलिओमध्ये थोडंसं अकाउंटिंगला मिस्टेक झाले। गेले 7-8 वर्षापासूनचे अकाउंटिंग एरर होते आणि जवळपास 1500 कोटीचा लॉस त्या बँकेला लागेल। आणि काही आणखी गफलत आहे का, आणखी काही मोठे फायनान्शियल लॉसेस लपवले गेलेत का, ह्या काळजीनं मार्केटला जोरदार फॉल आला। ऑक्टोबर महिन्यापासून जवळपास 80,000 करोडची मार्केट कॅप इंडसइंड बँकेमधून वायपआउट झाले। लास्ट 2 दिवसात नाही म्हणला तरी 30-35%चा फॉल यात गेल्या 3-4 दिवसांमध्ये इंडसइंड बँकमध्ये येऊन गेलेला आहे। त्यामुळे ओव्हरऑल तसं काही नाही आहे फारसं फायनान्शियल लॉस। डेरिव्हेटिव्ह लॉस म्हणजे फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग नाही, त्यांचे कमर्शियल पेपर्स असतात, बॉन्ड्समध्ये अगेन्स्ट पोझिशन असते, डेरिव्हेटिव्ह स्वॅप्समध्ये अगेन्स्टमध्ये पोझिशन असते बँकांची, आणि त्याच्यामध्ये गेले 7-8 वर्षापासून लॉसेस होतात। आणि ही गोष्ट बँकेनं स्वतः उघडकीस आणली, असं नाही की कोणती RBIनं इन्क्वायरी केली आणि मग उघड झालं, किंवा ऑडिटरने काहीतरी फाउंड केलं आणि ऑडिटरच्या लक्षात आलं की इथं काहीतरी चुकीचं घडलं, असं काही झालेलं नाही। बँकेने स्वतःहून बँकेच्या लक्षात आल्यानंतरनं अनाऊन्समेंट केले, त्यामुळे असं काही फ्रॉडची शक्यता नाही आहे असं CEOचं म्हणणं आहे। आणि आत्ताही स्टेटमेंट आलं आहे CEOचं म्हणणं आहे की भलेही लॉसेस झाले असले तरी 1500 करोडचा लॉस या क्वार्टरमध्येच आम्ही ॲब्झॉर्ब करू, आणि मे बी कदाचित प्रॉफिटमध्ये सुद्धा येऊ शकतो, आणि इतकं काय फारसं मोठी गडबड आहे असं काही नाही आहे। म्हणून फाउंडर मेंबर आहेत हिंदुजा म्हणून, त्यांनीसुद्धा काही कॅपिटल रेज करण्याची आवश्यकता लागेल तर कॅपिटल टाकू शकतात असं म्हणलं आहे, आणि ऑलरेडी RBIकडे प्रपोजल दिले त्यांचा स्टेक वाढवण्याचा। अशा पद्धतीचं एक सपोर्ट देण्याचं स्टॉक प्राईजला आणि इन्व्हेस्टरचं कॉन्फिडन्स देण्याचे स्टेटमेंट्स बँकेकडून आले। पण मला वाटतं जर 1500 करोडचा जेन्युइन लॉस असेल तर ज्या पद्धतीनं मार्केटमध्ये 80,000 करोडची वाईपआउट झाली आहे वेल्थ, ते चुकीचं आहे। मला वाटतं मार्केटला स्टॉक प्राईजला रिॲक्ट व्हायला पाहिजे पॉझिटिव्हली, आणि थोडंसं रिकवर व्हायला हवं, पण बघणं गरजेचं आहे अजूनही काही त्यातनं येतं, कारण इन्क्वायरी अजून चालू आहे, ऑडिट अजून सुरू आहे, तर मला वाटत नाही इमिजिएट तसं काही येईल। पण क्वार्टरली रिझल्ट्सनंतर मला वाटतं बँकेमध्ये क्लॅरिटी बरीच येऊ शकते, पण हळूहळू स्टॉक मला वाटतं या न्यूजनंतर थोडं स्टेबलाइज व्हायला काही तर हरकत नाही। या पद्धतीचा आज मूड राहिला मार्केटमध्ये ओव्हरऑल अपडेट्स, पण ओव्हरऑल मार्केट इंडेक्सनं मात्र चांगलं मॅनेज केलं, हे चांगली गोष्ट आहे। ओव्हरऑल टेक्निकली जर बघायचं झालं उद्यासाठी तर निफ्टी 22,500च्या वर गेला, मेंटेन राहिला तर 22,650 फर्स्ट रेजिस्टन्स आहे, तिथंपर्यंत जाऊ शकतो। 22,650च्या वर मेंटेन राहिला तर 22,750 आणि 800 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे सेकंड, तिथंपर्यंत निफ्टी जाऊ शकते। जो पण निफ्टी 22,800च्या वरती क्लोज देणार नाही तो पण आपण असं म्हणू शकणार नाही की मार्केट बॉटम आउट होऊन वरती फर्दर अपवर्ड मुवमेंट होईल। त्यामुळे शॉर्ट टर्म बेसिसवर उद्यासाठी 22,500च्या वर 22,650 फर्स्ट रेजिस्टन्स, त्यानंतर 22,750 800, लोअर लेवलला 22,450 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 22,400-450 जो आजचा लो आहे त्याचा जवळपासचा जो काही सपोर्ट झोन आहे तिथं पण निफ्टी कदाचित खाली येऊ शकतं जर खाली आला असेल।
22,450 फर्स्ट सपोर्ट, त्यानंतर 22,400 हायर लेवलला 22,500च्या लो, 22,650 आणि त्यानंतर 750 ते 800 पण या निफ्टीच्या लेवल्सनुसार तुम्ही ट्रेड करू शकता. बँक निफ्टीमध्ये 47,500 लोअर लेवलला सपोर्ट आहे, जो आजचा लोच्या पॉईंटच्या आसपासचा आहे. 47,500 सपोर्ट आहे. 48,000 फर्स्ट रेजिस्टन्स आहे. 48,000च्या वरती बँक निफ्टी गेला तर फर्दर आपण 48,300पर्यंत बँक निफ्टीला येऊ शकते असं मला वाटतं. त्यामुळे बाय ऑन डीप राहा. मार्केटचं थोडंसं फॉल कमी होते, ग्लोबल मार्केटच्या तुलनेत मार्केट सावरण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं की बाय ऑन डिप्स राहा आणि आत्ताही मला वाटतं मार्केटमध्ये बाय ऑन डिप्स केली पाहिजे. आज NSEमध्ये 856 शेअर्स जे आहेत ते वाढले, त्या बाजूला 1,783 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 33 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 17 शेअर्समध्ये पडझड झाले. ओव्हरऑल निफ्टीमध्ये NSEमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे, पण निफ्टीमध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. थोडा मिक्स शो आहे. त्यांना सेक्टर इंडिसायजेसमध्ये आज रियालिटी, मेटल, एनर्जी आणि फार्मा सेक्टरमध्ये वाढ बघितली. त्याच्या बाजूला FMCG, ऑटो आणि IT इंडेक्समध्ये थोडीफार मंदी बघायला मिळाली. बाकी सेक्टर्स थोडे साईडवेज ट्रेड केलेत. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स 10-20 पॉईंट प्लस मायनस आहेत, मिक्स आहेत. डाव फ्युचर्स 60 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. पण बघणं गरजेचं आहे, कालच्या जवळपास 900 पॉईंटच्या डिक्लाइनिंग नंतर आज US मार्केट सावरण्याचा प्रयत्न करतात. US मार्केट सावरले तर निश्चित मला वाटतं आपण उद्या एक पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. अदरवाईज थोडंसं जर खाली आले US मार्केट, आपण एक फ्लॅट सुरुवात करू शकतो. पण मार्केटला बाय ऑन डीप राहा. मार्केट कुठेतरी स्टेबलाइज होऊन वरती जाण्याचा प्रयत्न करते. तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होत आहे. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.